श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 80। घागरींना हात लावण्याची मदत। एके दिवशी सर्वज्ञ मार्तंड विहिरीकडे फिरायला गेले। चौथ्यावर बसले तेव्हा एक बाई पाणी भरायला तेथे आली। तिने घागर भरली, गुडघ्यावर ठेवून सर्वज्ञांजवळ आली आणि म्हणाली, अहो घागरीला थोडा हात लावा हो। सर्वज्ञांनी घागरीला श्रीकर लावला आणि डोक्यावर घागर ठेवून दिली। ती गेली, पुन्हा परत आली, घागर भरली, गुडघ्यावर ठेवून सर्वज्ञांजवळ आली आणि म्हणाली, अहो थोडा हात लावा हो। सर्वज्ञ श्रीकर लावायचे आणि घागर डोक्यावर ठेवून द्यायचे। ती जायची, पुन्हा यायची। असा 7 वेळा सर्वज्ञांनी घागरीला श्रीकर लावला। ती गेल्यानंतर तिच्या पती हातपाय धुण्यासाठी त्याच विहिरीवर आला। त्याने सर्वज्ञांना पाहिले आणि दंडोते घातली, श्रीचरणा लागला। त्याने सर्वज्ञांना विनंती केली, जीजी आपण माझ्या घरी यावे जी। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व त्याच्या घरी गेले। त्याने सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन घातले। सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले। त्याने आपल्या पत्नीला म्हटले, ये ग सर्वज्ञांच्या श्रीचरणा लाग। ती आली आणि तिने सर्वज्ञांना पाहिले व म्हणाली, मला वाटले दुसरेच कोणी आहे त्यांच्याकडून, तर मी 7 वेळा पाण्याच्या घागरीला हात लावून घेतला। तो म्हणाला, पापिनी सर्वज्ञांकडून पाण्याच्या घागरीला हात कसा लावून घेतला? क्षमा माग, दंडोते घाल। यावर सर्वज्ञ म्हणाले, हे कोण असे न कळता पहिल्या वेळेला पाहतो। त्यावेळी त्या व्यक्तीचे महत्त्व वाटत नाही। नंतर त्यांनी सर्वज्ञांचे पाय धुतले, पूजा वसर केला, सर्वज्ञांना जेवू घातले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तेथून निघाले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।